हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळेल याची पंतप्रधान मोदींकडून हमी. पहलगाम हल्ल्यावर मन की बात देशवासियांशी साधला संवाद. अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून जोरदार युद्ध सराव. क्षेपणास्त्र भेदी यंत्रणेच्या चाचण्या सर्वतोपरी तयार असल्याचं नौदलाचं निवेदन. सीडीएस अनिल चौहानांकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यवाहीच्या रणनीतीवर चर्चा. पहलगाम हल्ल्यातल्या आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त. आतापर्यंत 9 जणांची घरं जमीनदोस्त. लष्कर-ए तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याची माहिती. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द. वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत सूट. पाकिस्तानचा महाराष्ट्रामध्ये आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. संध्याकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी भारताबाहेर जातील, फडणवीसांना विश्वास. कोण म्हणालं लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देणार. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांचा प्रतिसवाल. लाडकी बहीण 1,500 रुपयांमध्ये खुश असल्याचं वक्तव्य. आपल्याला विचारल्याशिवाय एकनाथ शिंदे वैभव नाईकांना शिवसेनेमध्ये घेणार नाहीत. नारायण राणेंचा दावा. उदय सामंत आपले सल्लागार नाहीत, राणेंचं प्रतिपादन. मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयाची आग आटोक्यात. मात्र फाईल आणि फर्निचर भस्मसात. कुठला दस्तावेज जळाला याचं गूढ. जळगावात ऑनर किलिंगची घटना. चोपड्यामध्ये प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांचा मुलगी आणि जावयावर गोळीबार. मुलीचा मृत्यू तर जावई गंभीर जखमी. केळीच्या पानांचं बंडल अदलाबदली झाल्यामुळे 20 वर्षीय तरुणाचा दाम्पत्यासह त्यांच्या मुलावर कात्रीनं हल्ला. पतीचा मृत्यू. कल्याणच्या एपीएमसी मधील धक्कादायक घटना. यूपीएससीत उत्तीर्ण झाल्यानंतर बिरदेव डोणे आई वडिलांसह पहिल्यांदाच मूळ गावात. कागलमधील यमगे गावामध्ये फुलांची उधळण करत बिरदेवचं जंगी स्वागत. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काश्मीरमध्ये